बरेचदा मला असं सुचवलं जायचं की तू सकाळी उठतो आणि तसेच आंघोळ न करता विस्कटलेले केस असतात आणि तू वाचतो. तुला नीटनेटकं सजून धजून सूट बीट घालून वाचून दाखवलं तर काय बिघडेल. आज योगायोगाने त्या अवतारात मी आहे, म्हणजे आंघोळ पहाटेच झाली आहे. जरी ती केल्यासारखी वाटत नसली तरी 4:30 वाजता ती झालेली आहे आणि 5:30ला मी स्टॉलवर आलो आहे. मगाशी मी एक व्हिडिओ टाकला की मी आणि 2 कुत्रे इथे होते आणि मस्त फिरत होते, प्रत्येक स्टॉलमध्ये जात होते, थोडे माझ्याजवळ येत होते. त्यातल्या एकाचं शूटिंग मी थोड्या वेळापूर्वी टाकलं, मग स्टॉल लावला. आता वाजले आहेत 6:30, 6:45 झाले असतील. आणि आज इथेच याच स्टॉलवर महेश्वर लव्हेकर यांच्या अक्षरांचा संघ याचा अनौपचारिक, म्हणजे आम्ही 8-10 मित्र आणि हा स्टॉल, असं अनौपचारिक प्रकाशन आहे. हे पुस्तक कालच दिल्लीहून इथे पुण्याला येऊन पोहोचलं. अर्थातच टॉमसन प्रेसची निर्मिती असल्याने आणि आतली सजावट दिनकर मनवर या आपल्या मित्राने केलेली आहे. ही कॅलिग्राफी जी आहे ही पुण्याच्याच BG लिमये या मित्राने केलेली आहे. एकूण मैफल रंगावी असा हा सगळा मित्रांचा मेळ, म्हणजे महेश्वर लव्हेकरांचं लिखाण, BG लिमयेंची कॅलिग्राफी मुखपृष्ठावरची आणि आतली सजावट दिनकर मनवरची. या पुस्तकाची किंमत 500 रुपये आहे, परंतु विथ पोस्टेज 400ला ते मी देणार आहे मित्रांना. काही बुकिंग झालेले आहेत, त्यांचा मी आभारी आहे. तर हे 194 पृष्ठांचं पुस्तक आहे. ही दिनकरनी केलेली आतली सजावट जी आहे हे दिनकर मनोहरचं डिझाईन आहे. तर महत्त्वाचं आणि सुंदर असं पुस्तक माझ्या हाती आहे. ब्लर्बला लव्हेकरांनी सुचविल्यानुसार हा मजकूर आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकापासून तुम्हाला खास असा आनंद मिळतो आणि फक्त हे पुस्तकच तुमची सोबत करतं असं नाही, तर त्यातल्या नाविन्याचं अप्रूपही तुमची सोबत करतं. कारखान्यातून नुकत्याच बाहेर पडलेल्या वस्तूविषयी वाटावं असं हे अप्रूप असू शकेल. नव्या पुस्तकाचं हे बहरणं टिकतं. ग्रीष्माच्या वाचनालयात पुस्तकाचं डस्ट जॅकेट पिवळं पडू लागतं, पानांच्या कडा धुरकट होऊ लागतात, बांधणी खिळखिळी होऊ लागते. तोवरच तुम्ही मात्र आशा बाळगता की तुमच्या दृष्टीस नेहमीच खरं नाविन्य पडेल, असं नाविन्य जे कधी काळी नूतन होतं आणि आजही तसंच आहे. इतालो कल्विनोच्या इफ ऑन अ विंटर्स नाईट अ ट्रॅव्हेलर, इफ ऑन अ विंटर्स नाईट अ ट्रॅव्हेलर या पुस्तकातून. वर्णमुद्राने नेहमीच युरोपियन पाश्चात्य साहित्याचा मराठी माणसाला, वाचकांना परिचय व्हावा अशी भूमिका स्वीकारलेली आहे. सुदैवाने सुरुवात मुलखा वेगळ्या मुलाखती, हे आमचा दीपक बोरगावे यांनी त्या पॅरिस रिव्ह्यूच्या मुलाखती मराठीमध्ये ट्रान्सलेट केल्या. पुढे मग
शिरीष चिंधडे जे दीपक बोरगावेचे गुरु होते, शिरीष चिंधडे सरांचे 3 पुस्तकं वर्णमुद्राने प्रकाशित केली आहेत. पूर्वप्रभा आणि पश्चिमाभा हे वेगवेगळ्या दिवाळी अंकात वेगवेगळ्या ठिकाणी आलेले त्यांचे अत्यंत महत्त्वाचे लेख त्याच्यामध्ये संग्रहित केलेले आहेत. नंतर जगावेगळी जीवने म्हणजे शेक्सपियर ते टी.एस. इलियट असा पट क्लासिक्स जे लिटरेचर जे क्लासिक लिटरेचरचा परिचय जुन्या कवी ब्रिटिश अमेरिकन कवींचा परिचय त्या पुस्तकातून आपल्याला होतो. आणि तिसरं पुस्तक आहे त्यांचं चिंधडे सरांचं, ते आहे इथे लकडी पूल 4 पुस्तक आहे. लकडी पूल ते लंडन पूल हा ब्रिटनचा केलेला प्रवास, एका इंग्रजीच्या प्राध्यापकाने केलेला प्रवास त्यातून आपल्याला दिसतो. आणि सृजन स्रोत हे 4थं पुस्तक सरांचं. आता हे जे पुस्तक आहे अक्षरांचा संघ, याच्यामध्ये कुणाविषयी म्हणजे एक चिंधडे सरांनी जी ओळख करून दिली आहे ती जुने शेक्सपियर आणि समकालीन आणि थोडे पुढचे टी.एस. इलियटपर्यंत. परंतु हे त्यानंतरचं म्हणजे 60ओत्तरी 90ओत्तरी हे आपण जी दशकं आपल्या सोयीसाठी पाडून घेतो, खरं तर तसं नसतं, पण एक कालखंड येत असतो आणि तो आपल्याला बोलण्याच्या विषयामध्ये किंवा असा एक कप्पा पाडता येतो. तर यामध्ये कोण कोण आहे तर फर्नांडो पेसोआ, जो लव्हेकरांचं काय म्हणतात आतडे काळीज जे यांच्या भाषेत सांगायचं तर पेसोवामय झालेले आहेत लव्हेकर. ओरान पामुक आहे, जुजे सारामागू आहे, अर्न मॅली, ॲम्ब्रोज बियर्स, इतालो कॅल्विनो, क्लॅरिस लिस्पेक्टर, एनरिके विला मातास, पिएरे रेव्हर्डी आणि होर्हे लुई बोर्हेस या पाश्चात्य साहित्यिकांसोबतच म्हणजे अमेरिकन, लॅटिन अमेरिकन आणि इटालियन या देशातले साहित्यिक यासोबतच त्यांनी भारतीय आणि मराठी साहित्यिकांविषयी सुद्धा 3-4 लेख त्याच्यात आहेत. हिंदीतले कुमार अंबुज, मंगलेश डबराल, मराठीतले सतीश काळसेकर, ह्या तिघांविषयी सुद्धा याच्यामध्ये टिपणं. तर अतिशय महत्त्वाचं पुस्तक. आणि अलीकडे लव्हेकरांना आम्ही मित्र विनंती करतो आहोत की ही छोटी छोटी टिपणं लिहिण्याऐवजी त्यांनी बार्टल बी अँड कंपनी का बार्टल बॉय अँड कंपनी, मला मी विसरलो नेमकं आहे, आधी माहीत होतं मला वाटतं बार्टल काही आहे, बार्टल बी अँड कंपनी बहुतेक. म्हणजे जयप्रकाश सावंतांनी पण त्यांना विनंती केली आहे की असे म्हणजे एक वेगळा पंथ म्हणता येईल अशा वाटेवरच्या पुस्तकांची ओळख लव्हेकर सततच करून देत आलेले आहेत. त्यांनी बार्टल बी अँड कंपनीचं पूर्ण भाषांतरच करावं त्या लघु कादंबरीचं, अशी त्यांना विनंती आहे आम्हा मित्रांची. तर असं ह्या पुस्तकाची अक्षरांचा संघ याची माहिती किंवा हा आनंद माझा तुमच्याशी शेअर केला आहे. मित्रांच्या आधीचे जी ऑब्जेक्शन होती, अगदी हा नवा शर्ट आहे काल घेतलेला आणि चांगला रेमंडचा आहे, सूट रेमंडचा आहे, पॅन्टसुद्धा रेमंडची आहे आणि तुम्हाला दिसणार नाही बूट याचे आहेत, कोणती ती वुडलँडचे बूट आहेत. त्यामुळे असा तक्रार आता करायला वाव ठेवलेला नाही या मित्रांना की झोपेतून उठून विस्कटलेल्या केसांनी आम्हाला तू काही काही ऐकवतो म्हणून. तर थोडा उभा राहून दाखवतो. हे बघा, सगळं रेमंडचं आहे आणि वुडलँडचे बूट आहेत. ओके.